उद्या 25/2/2025 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात जो खटला चालू आहे, राहुल रमेश वाघ विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र, याची महत्त्वाची सुनावणी होणार आहे। जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटेश्वर सिंग या न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेतली जाणार आहे। याच्यामध्ये विकास गवळीच्या केसमध्ये जी ट्रिपल टेस्टची पूर्तता करण्यास सांगितली होती, त्या ट्रिपल टेस्टची पूर्तता करताना राज्य सरकारने डेडिकेटेड कमिशन म्हणून बाठी आयोग नेमला। या बाठी आयोगाने 9/7/2022 रोजी तो रिपोर्ट सबमिट केलेला आहे। यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। पण याच्यामध्ये एक ओबीसीची भूमिका म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना समजली पाहिजे की आपण ज्याला राजकीय प्रतिनिधित्वाची, राजकीय नेतृत्वाची बालवाडी समजतो, ती ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतच्या जवळजवळ 30 ते 32 हजार जागा या बाठिया कमिशनच्या आकडेवारीमध्ये कमी केल्या गेलेल्या आहेत। आणि सर्व ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद महानगरपालिकेपर्यंत 33,800 जागा या बाठिया कमिशननी ओबीसींच्या कमी केलेल्या आहेत। तर यावर तीव्र हरकत घेण्यासाठी ओबीसीच्या तर्फे आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे आणि आम्ही उद्या या खंडपीठासमोर आमची भूमिका मांडणार आहोत। आमच्या हस्तक्षेप याचिकेला परवानगी द्यावी आणि आमचे या बाठिया आयोगाच्या आकडेवारी असेल, बाठिया आयोगाची मेथोडॉलॉजी असेल, फक्त मतदार याद्यांच्या आडनावांवरून काहीतरी अंदाज बांधून टिकमार्क करून जी आकडेवारी ठरवलेली आहे चुकीची, तर या संदर्भात आमचं म्हणणं आम्ही उद्या या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर मांडणार आहोत। धन्यवाद।